नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभाग अलर्ट मोडवर. धो पाऊस कोसळणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच जाणवू लागली पाणी टंचाई. करोडो रुपये खर्च करून सुरू करण्यात आलेली पाणी पुरवठा योजना अर्धवट अवस्थेत. रत्नागिरी तालुक्यातील मिरवणे येथे जिंदालकडून बांधण्यात येणाऱ्या जेट्टी विरोधात स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थ आक्रमक. सुरू केलं आमरण उपोषण. आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघात 1715 मतदान केंद्रांवर 13,31,000 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब. मीलों आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी M. देवेंद्र सिंग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तयारी युद्ध पातळीवर सुरू असल्याचं दिसून आलं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभेचा मतदारसंघ असला तरी फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील 5 मतदारसंघात 31 जानेवारी अखेरपर्यंत 13,31,493 मतदारांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यातील 1715 मतदान केंद्रांवर सुमारे 13,31,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील असं निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजेच 314 मतदान केंद्र रत्नागिरी इथं राहणार आहेत, तर त्याखालोखाल चिपळूण येथे 214, संगमेश्वर 228, खेड 194, दापोली 195, लांजा 114, राजापूर 200 आणि सर्वात कमी मतदान केंद्र 72 मंडणगड इथं राहणार आहेत। लोकसभा निवडणुकीची मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, तर मतदान एप्रिलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे। लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी प्रमुख अधिकाऱ्यांसहित सुमारे 9,000 कर्मचारी लागणार असल्यानं त्यांचं प्रशिक्षण सुरू करण्यात आलं असून जिल्हा प्रशासनानं EVMचा पण प्रचार आणि प्रसार सुरू केला आहे। जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंग
उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड आदी अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी कामं सुरू केली आहेत आणि एकूणच निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असं जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवून दिलं आहे। जून ते 31 ऑक्टोबर या पावसाळी हंगामात यंदा समाधानकारक पाऊस पडला असला तरी ग्रामीण भागात मात्र पाऊस कमी पडल्यानं यंदा फेब्रुवारीपासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे। पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी पाणी टंचाईचा कृती आराखडा ग्रामपंचायतींना प्रशासनाकडे पाठवण्याचं आवाहन करूनही अनेकांनी अजूनही अहवाल न पाठवल्यामुळे पाणी टंचाईचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनासमोर अडचणी उद्भवू शकतात असं बोललं जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी धोधो पाऊस पडतो। पाणी अडवा पाणी जिरवाच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केले जातात। बंधारे बांधण्यावरही दरवर्षी करोडो रुपये खर्च केले जातात। परंतु फेब्रुवारी मार्च महिना उजाडला की नेहमीप्रमाणे ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या नावाखाली शासकीय आणि खासगी टँकर धावू लागतात। कोकण आणि विशेष करून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी धोधो पाऊस कोसळतो। कुठे पूर येतो तर कुठे महापूर येतो। परंतु हे सर्व पाणी साठवण्याची आपल्याकडे क्षमता नसल्यामुळे ते समुद्राला जाऊन मिळतं आणि मग शहर आणि ग्रामीण भागात नागरिकांना पाणी टंचाईच्या नावाखाली त्रास सहन करावा लागतो।
दरम्यान शासन जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनांवर करोडो रुपये खर्च करत आहेत, परंतु आजही सुरू झालेल्या सर्व पाणी योजना अर्धवट अवस्थेत असल्यानं यंदा तरी नागरिकांना त्याचा लाभ होईल असं आज तरी दिसून येत नसल्याचं बोललं जात आहे। रत्नागिरी तालुक्यातील मिरवणे जेट्टी संदर्भात मच्छीमारांनी केलेल्या मागण्यांकडे जिंदाल कंपनीचे अधिकारी लक्ष देत नसल्यानं अखेर ग्रामस्थांनी कंपनीसमोरच आमरण उपोषण सुरू केलं आहे। जिंदाल कंपनी समुद्रालगत शासन आणि प्रशासनाला न जुमानता मोठमोठ्या जेट्ट्या बांधत आहे, परंतु ही कामे करताना मात्र ते कोणालाही विश्वासात न घेता कामं करत असल्यानं त्या भागातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। मिरवणे जेट्टीबाबत शासन प्रशासन आणि जिंदाल कंपनीचं लक्ष वेधण्यासाठी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणामध्ये रिजवान वाडकर, यासीन होडेकर, अनिस अडूरकर, असरत जांभारकर, सफदर संसारे, साजिद वाडकर, समीर मुजावर, साजिद डांगे, जिक्रिया मुजावर आदी जयगड मत्स्य व्यवसाय सोसायटीचे सभासद सहभागी झाले आहेत। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। एप्रिल महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभाग अलर्ट मोडवर। धो पाऊस कोसळणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच जाणवू लागली पाणी टंचाई। करोडो रुपये खर्च करून सुरू करण्यात आलेली पाणी पुरवठा योजना अर्धवट अवस्थेत। रत्नागिरी तालुक्यातील मिरवणे येथे जिंदालकडून बांधण्यात येणाऱ्या जेट्टी विरोधात स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थ आक्रमक, सुरू केलं आमरण उपोषण। आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघात 1715 मतदान केंद्रांवर 13,31,000 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।